नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक असा व्हिडिओ आणलेला आहे की आपल्याला जे नेहमी आहारामध्ये लागणारी पोळी जे असते ते आपल्या कडक होतात किंवा तुटतात. आपल्याला नरम आणि लुसलुशीत पोळी हवी असते पण ते बनत नाही. तर ते कशामुळे बनत नाही ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मग आपल्याला मऊ आणि लुसलुशीत पोळी बनवण्यासाठी सर्वात पहिले लागणार आहे ती कणिक. आपल्या जे पोळ्या आहेत ते या कणकेवरच अवलंबून असतात. आता बघा, आपण ज्यावेळेस दळून आणतो त्यावेळेस काय करायचं, असं एकदम असं बारीक पीठ दळून आणायचं आहे. जर जाड पीठ असेल तर आपली पोळी ही बरोबर होणार नाही. त्यामुळे आपल्या पोळ्या तुटायला लागतात आणि कडकपणा येतो. जर हे बारीक पीठ असेल तर आपली पोळी अगदी नरम होते. म्हणून आपल्याला इथं बारीक पीठ घ्यायचं आहे. जर चक्कीहून आणतेवेळेस जर बारीक पीठ आलं नसेल तर मग तुम्ही घरी सपिटाच्या चाळणीने सुद्धा याला बारीक असं चाळून घेऊ शकता. आपण एका ताटामध्ये हे पीठ घेऊया. तर मी हे पहिलंच बारीक दळून आणलं होतं, त्यामुळे मला इथं चाळायची गरज नाही. तर आता आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण हे टाकून घेणार आहोत. आपण आता इथं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्या पोळीला अजून आपल्याला नरम बनवण्यासाठी काय करायचं, तर बघा इथं मी तेल घेतलेलं आहे या छोट्या मापाने. बस एवढंच आपल्याला इथं तेल घ्यायचं आहे. जर कणिक जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तेल घ्या. तर आता याच्यामध्ये मीठ मी टाकणार नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. मिठाने पण आपल्या पोळीला कडकपणा येतो, म्हणून आपल्याला इथं मीठ घालायचं नाही. पण चवीपुरतं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अगदी थोडं याच्यामध्ये घालू शकता. आता आपण याला पूर्ण असं एकत्रित करून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. बाकी याची मुठ्ठी वगैरे आपल्याला काहीही बनवायची नाही. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. बघा, पाणी पण आपल्याला इथं पहिले थोडंच टाकायचं आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे. थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी घालून कणिक मळून घेऊया. आता आपण ही कणिक मळलेली आहे पण अजून पूर्णपणे तयार झालेली नाही. बघा, आता आपण याच्यात पुन्हा थोडं पाणी घालून घेऊया आणि याला असं थोडं दाबून घेऊया. कणिक मळल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. बघा, असं हातावर पाणी घ्यायचं आणि असं कणकेवर टाकून घ्यायचं आणि याला झाकून ठेवायचं. 15 मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहोत. झालेले आहेत. आता बघूया आपली कणिक कशी झालेली आहे. बघा, आता याला जे पाणी टाकलं होतं ते आपण याला असं मळून घेणार आहोत. आता इथं आपल्याला पूर्ण एकत्रित करून घ्यायची आहे आणि अशी नरम कणिक मळून घ्यायची आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त जाडसर पण नाही. कणिक आपली नरम झालेली आहे. तरी पण तुम्हाला अजून एक सांगते मी, दोन्ही पण हाताने आपल्याला इथं कणिक अशी नरम करून घ्यायची आहे. जेवढा तुम्ही दोन्ही हाताचा याच्यावर भार टाकसाल तेवढी कणिक ही आपली अशी बघा नरम होते. तरच आपल्या पोळ्या हे मऊ आणि लुसलुशीत होतात. तर आता आपण इथं थोडं तेलाचा हात घेणार आहोत. बघा, असं हाताला थोडं तेल घ्यायचं आणि पूर्ण कणकेला लावून घेणार आहोत. बघा, आपली कणिक अशी लुसलुशीत झालेली आहे. बघू शकता तुम्ही आधीच्या कणकेमध्ये आणि या कणकेत किती फरक आहे तो. तर आता आपण इथं कोरडं पीठ घेणार आहोत. इथं कोरडं पीठ घ्यायचं आपल्याला. आता आपण इथं कोरडं पीठ तर घेतलेलं आहे. याच कणकेपासून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या पोळ्या बनवू शकता. ते तुम्हाला मी आज दाखवणारच आहे. तुम्ही किती प्रकारच्या पोळ्या बनवू शकता ते दिलेलं आहे. आता आपण एक कणकेचा गोळा घेतलेला आहे. बघा, जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा पण नाही. तर आता आपण हे गोल करून घेतला. त्याच्यामध्ये आता पुन्हा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि ते या तेलामध्ये डुबवायचा आणि याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि याला असं पुरणाच्या पोळीसारखं दाबून घ्यायचं. जे वर आलेली कणिक अशी थोडी काढून घ्यायची आणि पुन्हा याला असं मिक्स करायचं. पुन्हा याला आता कोरडं पीठ टाकून लाटून घ्यायचं. आता आपण याला लाटून घेऊया. बघा, ही एक पद्धत घेतलेली आहे मी लाटून इथं. बघा, याच साईजची आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता आपण तव्यावर टाकून घेऊया. तवा आपला गरम झालेला आहे. तुम्ही लोखंडी तव्यावर पण करू शकता. तर मी आता इथं दोशाचा तवा घेतलेला आहे. आता वरून याला आपल्याला थोडं तेल असं लावून घ्यायचं. घेतली मी, पलटून घेतल्याच्या नंतर पण याला असं थोडं लावून घ्यायचं आपल्याला तेल. पोळी आपली आता ही पलटून अलटून अशी मस्त भाजून घ्यायची. बघा, नरम झालेली आहे. आता थोडं तेल अजून वरून टाकून घ्या, त्यामुळे पोळी आपली नरम राहील. दुसऱ्या पद्धतीची पोळी बघूया. बघा, पुन्हा मी तसाच गोळा घेतला. आता याला आपल्याला आधी बेलून घ्यायचं आणि नंतर याला तेल लावून घ्यायचं आहे. आपल्याला याला पूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आणि याच्यावर थोडं पीठ असं टाकून घ्यायचं. आता याला पुन्हा असं दाबून घ्यायचं. इथं जोच तेलाचा हात असतो तोच याला लावून घ्यायचा आणि याला दाबून घ्यायचं. पुन्हा आपल्याला इथं याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता याला आपण लाटून घेऊया. बघा, याला असं आकार देऊन घ्यायचा. घेतलेली आहे मी लाटून. आता याला आपण तव्यावर टाकून घेऊया. आता याला आपण काठाने तेल टाकून घेऊया. आपल्याला इथं पोळी पलटून घ्यायची. पुन्हा याला असं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. पोळी कशी फुगायला लागलेली आहे.
पोळी झालेली आहे तयार. बघा ही आता तिसरी पद्धत. जरासा कणकेचा गोळा असा लांब करायचा, इथं 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 याला असं दाबून घ्यायचं, याला तेल लावून घ्यायचं, पूर्णपणे तेल लावून घ्यायचं, याच्यावर थोडं पीठ घालून घ्यायचं आणि याला असं पुन्हा दाबून द्यायचं. झालेली आहे आपली पोळी. आणि याला टाकून घेऊया तव्यावर आणि याला पलटून घेऊया. ही खालची बाजू आहे ती आपल्याला थोडी अशी करून घ्यायची आहे, पटकन पलटायची नाही. थोडं असं याला चम्मचच्या साहाय्याने पण करू शकता तुम्ही. आणि नंतर याला असं पलटून घेणार आहोत आपण. बघा आता याला वरून तेल लावायचं आहे. चौथी पद्धत सांगते तुम्हाला मी. असे 2 गोळे करून घ्यायचे, याला थोडंसं दाबून घ्यायचं, त्याच्यावर असं तेल लावून घ्यायचं. बरं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकावर ठेवून अशी याला दाबून घ्यायचं आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता आपण याला पण लाटून घेणार आहोत. तुम्ही छोट्या साईजच्या पण करू शकता, पण मी तुम्हाला इथं मोठ्या साईजच्या करून दाखवत आहे. तव्यावर टाकून घेऊया. इथं कवळेपणीच तेल लावून घ्यायचं आहे आणि याची बाजू पलटून घेणार आहोत. पुन्हा याला थोडं वरून तेल लावायचं आहे आणि याला पण पलटून घ्यायचं आहे. बघा लावता क्षणी असं फुगत आलेली आहे पोळी. बघू शकता तुम्ही किती छान फुगलेली आहे ती. 5वी पद्धत सांगत आहे. आता इथं गोळा घेतलेला आहे कणकेचा. आता थोडं याला बेलून घेणार आहोत आपण. जास्त काही बेलायची गरज नाही. आता याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेणार आहोत. बघा आणि पूर्ण बाजूने लावून घेऊया. आता पुन्हा याच्यावर थोडं पीठ घालून घेऊया. असं भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये पीठ घालायचं. आता याला दोन्ही हाताने असं धरायचं आणि याला असं दुमडायचं आणि याचा बंद करून घ्यायचं याला आणि याचा असा आकार देऊन घ्यायचा. घेतलेली आहे लाटून. आता आपण याला तव्यावर टाकून घेऊया. आपण असं पलटून घेणार आहोत. करायचं एका कापडाच्या साहाय्याने असं याला दाबून घ्यायचं. जी खालची बाजू आहे ती पहिले अशी दाबून घ्यायची, त्यामुळे बघा काठीने फुगायला लागते आणि थोडा कडक पण भाग होतो खालचा, पण नंतर नरम होतो. बघू शकता तुम्ही. आता याला असं पलटून घेऊया आणि याला पुन्हा दाबून घेऊया. बघा कशी फुगत आहे ती. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर मुलांच्या डब्यावर वगैरे द्यायच्या असतील पोळ्या तर तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा. तुमची मुलं जर पोळ्या खात नसतील तर नक्की आवडीने खातील आणि तुम्हाला डब्यात द्यायला पण सोपं जाईल. दिवसभर अशी आपली पोळी ही नरम राहते. आपण एका प्लेटमध्ये पोळ्या टाकून घेऊया. तुम्हाला दाखवते किती नरम झालेले आहेत. बघा आणि याचे लेअर पण सुटत आहेत. बघू शकता तुम्ही. अगदी आवडीने खातील. तुम्ही जर दिवसभरासाठी सुद्धा डब्यावर जर दिल्या तर ह्या अशाच पोळ्या राहतील. पण तुम्ही फक्त या पद्धतीने करून बघा. आपल्या 5ही प्रकारच्या पोळ्या इथं तयार आहेत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा तुमच्यासाठी मी एक अशीच नवीन रेसिपी घेऊन येईल. तोपर्यंत असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तयार आहेत 5ही प्रकारच्या पोळ्या इथे मी तयार करून ठेवलेल्या आहेत. बघा तुम्हाला मी हातात पण घेऊन दाखवते. अगदी नरम झालेले आहेत. जी तुमच्या घरात मोठीसुद्धा आवडीने खातील. त्यांना जर चावत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पोळ्या करून ठेवा एका डब्यामध्ये. जशाला तशा राहतात. जर तुम्हाला बाहेर दिवसभरासाठी डबा न्यायचा असेल तरी पण तुम्ही हे पोळ्या सोबत नेऊ शकता. मुलं तर आवडीनं खातीलच, पण मोठेही आवडीनं खातात. सोबत एखादं लोणचं किंवा चटणी तुम्ही कशासोबत बी किंवा भाजीसोबत पण हे खाऊ शकता. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा मी तुमच्यासाठी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईल. धन्यवाद.